Hello everybody and welcome to my channel मी रेवती. I know मला तुमचे मेसेजेस मिळतात आणि मला दिसतंय की तुम्ही माझे व्लॉग्स खूप मिस करताय. तुमचे कमेंट्स मी वाचत असते आणि मला खरंच खूप डिफिकल्ट झालं होतं इन द पास्ट फ्यू डेज or I would say a month. A lot was happening so I couldn't really vlog much. पण मी आता मेकअप रूममध्ये आहे. मी माझ्या लग्नाची बेडीच्या सेटवर आहे आणि म्हटलं की असंच आता वेळ आहे तर आपण एखादा व्हिडिओ करू शकतो. सो मी विचार केला व्हॉट्स इन माय बॅग. फर्स्ट ऑफ ऑल ही खूप मोठी बॅग आहे. इट्स अ टोट बॅग आणि तसं पाहिलं तर हे गिफ्ट आहे सायलीकडून, म्हणजेच लग्नाची बेडीमधली सिंधूकडून. सो एकदा ती स्वतःसाठी बॅग्स बघत होती मिंत्रावर आणि तिने एक बॅग दाखवली मला जी खूप आवडली. सो तिच्याकडे सेम बॅग फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आणि त्याच्यावरती चित्र वेगळं असतं पण अशीच. तर ती बघत होती बॅग्स आणि मला ती खरंच खूप आवडली. तिला म्हटलं जो भी मंगाना दो मंगाना. सो ती माझ्यासाठी ही बॅग घेऊन आली. एनिवे सो व्हॉट्स इन माय बॅग. फर्स्ट थिंग आपण इथून सुरू करू. माझ्या बॅगमध्ये असतं. सो फर्स्ट इज माय स्पीकर. हा बोटचा स्पीकर आहे आणि हा गेले 4-5 वर्ष आय थिंक हा माझ्या प्रत्येक सेटवर, म्हणजे आय थिंक स्वामिनीपासून हा माझ्यासोबत आहे. सो याने माझे सगळे सेट पाहिलेत, सगळ्या मेकअप रूम्स पाहिल्यात आणि रोज सकाळी सेटवर आल्यावर मला गाणी ऐकायला खूप आवडतात. त्यामुळे दिस स्पीकर इज अ मस्ट आणि याच्याशिवाय मी कुठेच जात नाही. हा असतो. देन माझ्याकडे एक डायरी आहे. सो ही डायरी मला मी एक यूट्यूब शॉर्ट्स प्रोग्राम केला होता. सो त्याच्यामध्ये मला ही डायरी त्यांनी पाठवली होती. लाईक माय चॅनल वॉज द बेस्ट परफॉर्मिंग चॅनल. सो तेव्हा त्यांनी गिफ्ट म्हणून मला डायरी, पेन आणि अजून बऱ्याच गोष्टी पाठवल्या होत्या. सो या सोना आणि यात मी काही महत्त्वाचं असेल प्लॅनिंग वगैरे किंवा काही कुठे काही वाचलं, काही ऐकलं किंवा काही मला जर टू डू लिस्ट करायची असेल तर हे सगळं या डायरीत असतं. देन माय वॉलेट. हे ॲक्सेसराईजचं वॉलेट आहे. इथे एकीकडे माझे सगळे कार्ड्स आणि क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स, माझ्या बिल्डिंगचं कार्ड असं सगळं असतं. इथे मी थोडीशी कॅश ठेवते. सो या मी हे हँडी आहे. हे कुठेही टाकता येतं, कुठल्याही छोट्या पर्समध्ये मावतं म्हणून मी हे यूज करते. देन मुव्हिंग ऑन. हां, सो आमचा उन्हाळ्यात एकच साथी असतो तो म्हणजे हा फॅन. हा माझा एकमेव फॅन आहे. आय थिंक याचा फोटो तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर पाहिला असेल बरेचदा. आणि हे बटन आहे. ह्याच्यामध्ये हा एक स्पीड, हे 2 आणि हे 3मध्ये थोडेफार केस उडतात. सो बऱ्यापैकी जर आम्ही आउटडोर शूट करत असतो तर हा दिस कम्स इन हँडी आणि मला हा खूप 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 आवडतो. हा मी आता सिंगापूरला गेले होते तेव्हा तिथून मी घेऊन आले आणि असाच सेम मी सायलीसाठी पण आणला आहे आणि गंधारसाठी पण आणला आहे. पण ते दोघं हे कधीच वापरत नाहीत. सायलीने एकदा वापरलं, गंधार आय डोंट नो. ओके सो हे एक पाऊच असतं. हे मिल्सोचं पाऊच आहे आणि हे अशा शेपमध्ये. त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच. ओके लेट्स स्टार्ट विथ पॅन्डी कारण कधीतरी ॲसिडिटी होऊ शकते. सो ह्यात मेडिसिन्स मोस्टली आहेत. त्याच्यानंतर कॉफलेट, त्रिभुवन किती ही माझी फेवरेट आणि मी आय थिंक प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये, मी प्रत्येक व्हॉट्स इन माय बॅग इंटरव्ह्यूमध्ये ही मेन्शन केली आहे कारण ही माझ्या बॅगमध्ये असतेच. एक ते आणि एक कंटिन्यू. देन ह्याच्यात काही परफ्यूम्स आहेत. सो हे कयालीचे परफ्यूम्स आहेत आणि सो इट्स अ सेट आणि ह्याच्यात खूप सारे मिनी परफ्यूम्स आहेत. सो वेन एव्हर ॲज यू कॅन सी ह्याच्यातला एक माझ्या बॅगमध्ये आहे. बट हे जे बाकी आहेत तर हे मिनी परफ्यूम्स आहेत आणि तुम्हाला पटकन कुठे जायचं असेल, छोटी बॅग कॅरी करत असाल, छोटी बॅग कॅरी करत असाल तर यू कॅनॉट कॅरी लाईक फुल साईज परफ्यूम्स. सो मग हे इट कम्स इन हँडी. सो दीज आर कयाली परफ्यूम्स आणि यातला हा जो चेरी, बर्निंग चेरी म्हणून एक फ्रेग्रन्स आहे तो माझा फेवरेट आहे. सो मला बाय बिगर बॉटल. एक टूथपेस्ट पण असते जस्ट इन केस. एक छोटासा मिरर पण आहे
सो हे पाऊच माझ्यासोबत सगळीकडे फिरतं. तर मिरर कधी कधी लागू शकतो. सो हा असा मिरर आहे. आणि हा पण मी सिंगापूरहून आणला होता. देन यात एक चॉकलेट आहे एमर्जन्सी म्हणून, एक प्रोटीन बार आहे, अजून एक छोटी टूथपेस्ट आहे, त्याच्यानंतर काही कॉर्ड्स आहेत, सेफ्टी पिन्स, हेअर पिन्स. हां दिस हे पण माझ्या प्रत्येक वॉट्स इन माय बॅग इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही पाहिलं असेल. हे आहे नेझल स्प्रे, कारण जेव्हाही मला सर्दी होते तेव्हा खूप होते. सो इन दॅट केस मला हे लागतं. बाकी काय, बाकी रबर बँड आहे आणि चार्जिंगच्या काही वायर्स आहेत ज्या लागू शकतात. देन हा एक स्टँड आहे माझ्याकडे फोनसाठी, दिसत असेल तर. सो ह्याला असा, हा असा कुठल्याही याच्यावर तुम्ही ठेवू शकता. ते एक ट्रायपॉड असतो माझ्या बॅगमध्ये, तो आत्ता मी स्टँडला लागला, तो मी नंतर लागला. देन सॉफ्ट स्किन क्लेन्झिंग वाईप्स. सो वाईप्स असतातच, आय थिंक की सगळ्या मुलींच्या बॅगमध्ये तुम्हाला सापडेल. टूथब्रश. सो हा ॲक्च्युली त्या पाऊचमध्ये असतो, हा बाहेर काय मला माहीत नाही, पडला असावा. देन एक परफ्यूम. तर सध्या माझ्याकडे हा YSLचा ब्लॅक ओपियम असा हा परफ्यूम आहे. हा ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता हा संपत आला आहे आणि हा खूप कमाल फ्रेग्रन्स आहे. लव्ह दिस फ्रेग्रन्स. म्हणजे आता ही बॉटल संपल्यावर मी अजून एक घेणार आहे. देन सनस्क्रीन आहे आणि 2 आहेत. याचं कारण असं की माझ्या बर्थडेला सायलीला म्हणजे सिंधूला मला गिफ्ट द्यायचं होतं आणि ती एक दिवस अशीच आली माझ्या रूममध्ये आणि तिने विचारलं की काय गं हे काय वापरतेस तू. म्हटलं हे सनस्क्रीन आहे. मग तिने उघडून वगैरे बघितलं तर तेव्हा झालं असं की ते काहीतरी अडकलं होतं म्हणून ते हे असं वर येतं. तसं खूप वर आलं नाही आणि ते म्हणजे निघत नव्हतं का काय, काहीतरी गडबड झाली. सो तिला वाटलं की संपत आलं आहे म्हणून तिने बर्थडेला मला अजून काही गोष्टी दिल्या, त्याच्यासोबत तिने मला हे दिलं. सो आता माझ्याकडे 2 सनस्क्रीन्स आहेत ज्यातलं मी एकही नाही लावत, म्हणजे मी विसरते. देन माझ्या बॅगमध्ये एक मॉइश्चरायझर असतं. सो सध्या मी हे हायफनचं मॉइश्चरायझर यूज करते. हे खूप छान आहे, मला खूप आवडलं. मला यांचं सनस्क्रीन पण आवडलं, ते आहे माझ्याकडे. आय थिंक घरी राहिलं असेल, बट इट्स रिअली गुड. म्हणजे मी मेकअपच्या आधी हे वापरते. बरीच वर्ष मी कैलास जीवन वापरायचे आणि मला काही ऑल्टरनेट सापडत नव्हता, पण हे छान आहे. खूप मॉइश्चराइज ठेवतं तुमच्या स्किनला आणि छान आहे. देन ऑर्बिट मिंट. सो असे बरेच मिंट माझ्या बॅगमध्ये असतात. देन दीज आर माय न्यू रे-बॅन्स आणि मी न्यू सनग्लासेस घेतले रिसेंटली. माझी हेअरस्टाईल, अरे देवा हे जात नाही आता कारण विगमध्ये येते. हां सो दीज आर माय न्यू सनग्लासेस आणि हे खूप छान आहेत. म्हणजे आत्ता मला हे लाईट इतके हार्श आहेत खरं मेकअप रूममधले, पण मला तेही जाणवत नाही कारण मी डिरेक्टली त्यांच्याकडे बघू शकते, जेव्हा की नाही बघू शकत. हे काही दिवस तुम्ही मला सांगा तुम्ही हे करता का, की जर नवीन काही घेतलं त्याला पहिले काही दिवस असं छान रॅप करून वगैरे तुम्ही ठेवता आणि मग काही दिवसांनी ते असंच बॅगमध्ये पडलेलं असतं. सो प्लीज मला 2 दिवस झालेत सनग्लासेस घेऊन. तर या देन हे एक आहे मॅग्नोलिया अँटी रोल ऑन आहे बेसिकली आणि हे मी मार्क्स अँड स्पेन्सर्समधून घेतलं होतं. टोटली रेकमेंड दिस. फोकसच होत नाही झालं ना. एनिवे मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन जर मला मिळाली तर. देन आय हॅव दिस पॉवर बँक. ही पॉवर बँक आहे. सो ही
फोनच्या मागे अशी चिकटते. ही मी आणली होती सिंगापूरहून. याच्या मागे एक स्टँडसुद्धा आहे, सो ही अशी राहते सुद्धा. जर तुम्ही याला फोन टेकवून ठेवू शकता आणि तुमचा फोन आपोआप चार्ज होतो. सो ही आयफोनसाठी तर डेफिनेटली आहे, जे वायरलेस चार्जिंग ज्या फोनला आहे त्याला होत असावं. सो या हे खूप हँडी आहे आणि कुठेही जाताना, आणि छोटंसं आहे त्यामुळे. आधी खूप मोठ्या पॉवर बँक्स असायच्या, पण ही खूप छोटीशी आणि छान आहे आणि फार हेवी पण नाही आहे. सो ठीक आहे, याच्याने आय थिंक 2दा फोन फुल चार्ज होतो. सो येस, इफ यू फाइंड दिस ऑन ॲमेझॉन प्लीज बाय इट, इट्स नाईस. हे एनर्जी म्हणून आहे, पण याचं स्पेलिंग आहे ENERGEA. देन आय हॅव दिस. हे पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ॲज यू कॅन सी आत्ता मी नेल्स केलेले नाही आहेत, त्यामुळे बरेचदा मला नेल कटर लागतं. याच्यात सिझर पण आहे, यात प्लकर आहे. सो ही छोटीशी किट, आय थिंक ही मी एकतर H&Mमधून घेतली आहे किंवा मिनिसोमधून घेतली आहे. आणि हे असं बंद होतं आणि हे एवढंच आहे. अगेन हे कुठेही फिट होऊ शकतो. हां, सो माझ्याकडे डायरी होती, सो एक पेन पण आहेच. आणि हा पेन पण मला यूट्यूबकडून मिळाला आहे, तर हा असतोच माझ्या बॅगमध्ये. माझ्याकडे काही चॉकलेट्स आहेत इन केस ऑफ एमर्जन्सी असं ठेवलेले आहे, आणि प्रत्येक वेळी मी इन केस लागलं तर असं म्हणून एक टाकते. सो असं माझ्याकडे 3-4 झाले आहेत. आणि मी सध्या डाएटवर असल्यामुळे मी चॉकलेट्स खात नाही. सो असे बरेच आता चॉकलेट्स आहेत. आणि आमच्या सेटवर मुलंही येत नाहीत, त्यामुळे नाही तर हे संपले असते. बट सध्या ते लहान मुलं दोघांनाही शूट नाही आहे, त्यामुळे ते येतच नाही आहे. बट या हे असे आहेत. देन दोन्ही काय आहेत. देन हे काही टिश्यूज आहेत. मगाशी तुम्ही वेट टिश्यू पाहिले, हे ड्राय टिश्यूज आहेत. आणि इथे दोन्ही बाजूला असे टिश्यूज आहेत. हे पण मी आय थिंक एअरपोर्टला घेतलं होतं, किंवा म्हणजे सिंगापूर एअरपोर्टला घेतलं असेल किंवा मुंबई एअरपोर्टला, मला आठवत नाही. देन सो सध्या आमच्या सेटवरती म्हणजे असं होतं की घरामध्ये आम्ही चपला घालू शकत नाही, त्यामुळे टाचेला ना बरेचदा भेगा पडायला लागल्या होत्या धुळीमुळे. कारण खूप धूळ असते सेटवर आणि एवढा मोठा सेट क्लीन करणं पॉसिबल नसतं. तर टाचा खूप खराब व्हायला लागल्या होत्या. त्यामुळे मी हे असे काय म्हणतात त्याला माहीत नाही, पण हे असं इथून असं तुम्ही पाय घालायचा. असे 2 पायांसाठी म्हणजे 2 टाचांसाठी 2 टू प्रोटेक्ट टाचा. ज्यांना भेगा पडत असतील, ज्यांना धुळीचा त्रास असेल, ते लोक हे यूज करू शकतात. आणि मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन. देन मेन मॅक्स फ्रेश हे आहे. सो माझ्याकडे मेनचे टूथब्रश, टूथपेस्ट अशा बऱ्याच गोष्टी असतात. सो जर याच्यापैकी एक गोष्ट मी नसेल आणली तर माझ्याकडे हे आहे. एक अडॅप्टर आहे, याची कॉर्ड गाडीते. देन माझ्याकडे जो स्पीकर होता त्याच्यासाठी हे एक चार्जर आहे. हे असंच असतं बॅगमध्ये. अँड या सम बेसिक कर्ली स्टफ. अजून 2 गोष्टी आहेत. सो हे आहे ऑक्स ऑइल, निलगिरीचं तेल. सो बरेचदा सर्दी वगैरे झाली किंवा सर्दीसाठी खूप गोष्टी आहेत माझ्याकडे. युजली सर्दीची औषधं पण असतात, पण ती सध्या नाही आहेत. पण इन केस सर्दी झाली तर, खूप झाली तर. आणि काही चिल्लर आहे. हे आहे क्रॅम्प रिलीफ रोल ऑन. सो हा युजली म्हणतात की इफ यू हॅव पिरियड पेन आणि अबडॉमिनल रिजनमध्ये बरेचदा असं होतं की खूप दुखतं पोट, तर हे लावायचं आणि ह्याच्यामुळे बरं वाटतं असं म्हणतात. मी एकदाच वापरलं आहे, पण मला खास काही असा डिफरन्स जाणवला नाही. बट आय थिंक मला हे परत 1-2दा यूज करावं लागेल टू सी की इफ इट ॲक्च्युली हेल्प्स ऑर नॉट. पण जर मी वापरलं तर मी तुम्हाला डेफिनेटली याचा रिव्ह्यू नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी देईलच. सो या, आणि बाकी झाली माझी बॅग रिकामी. एक स्क्रंची आहे. हा स्क्रंची माझ्या बॅगमध्ये नेहमी असतो आणि आय थिंक ऑलमोस्ट सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये मी हा दाखवते. आणि एक पेन असते, क्लिप. हे क्लिप सध्या इथे आहे. माझ्या आयफोनचं चार्जर असतं. आणि माझा मेकअप पाऊच असतो, म्हणजे मेकअप वॅनिटी वेगळी आणि पाऊच वेगळा, जो मी सेटवर ठेवला आहे आता.
सो अशा या गोष्टी माझ्या बॅगमध्ये असतात. सो या दॅट्स अबाउट इट. मला सांगा तुम्हाला यामध्ये जर कुठली काही लिंक हवी असेल. मी प्रयत्न करेन की सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. पण इन केस इफ इट्स नॉट पॉसिबल फॉर मी आणि तुम्हाला जर त्याची लिंक हवीच असेल तर प्लीज यू कॅन DM मी ऑन Instagram ऑर यू कॅन कॉमेंट डाऊन बिलो अँड लेट मी नो की तुम्हाला कुठली लिंक हवी आहे किंवा तुम्हाला अजून काय व्हिडिओ बघायला आवडेल. सो या विथ दॅट आय थिंक मी हा व्हिडिओ इथेच संपवते. हा खूप मोठा व्हिडिओ झाला आहे, बऱ्यापैकी 15-20 मिनटाचा आय थिंक हा व्हिडिओ झाला आहे. सो येस विथ दॅट आय टेक युअर लीव. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट डाऊन बिलो अँड सबस्क्राईब टू माय चॅनल मी रेवती. अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.